नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळालाच पाहिजे। अरे कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत अरे नाही, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो। अरे या केमिकल कंपनीवर कारवाई, झालीच पाहिजे, अरे या केमिकल कंपनीवर कारवाई, झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे। शेतकरी संघटनेकडून उपोषणाला बसलेले आहात, काय मागणी आहे सर आपल्या? आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जो हाती घेतलेला उपक्रम आहे, शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या बाबतीत हमेशा आंदोलन करते आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करते। आजही तोच प्रयत्न आहे। शेतकरी आज आर्थिक अडचणीत असल्या कारणाने शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी हा आमचा पहिला मुद्दा आहे। शेतकऱ्यांना शेतीच्या ज्या लागणाऱ्या उत्पादन खर्च आहे, त्यामध्ये खत असेल, औषधं असेल, बी बियाणं असेल, त्याचा दर कमी व्हावा आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं हा आमचा हेतू आहे। दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही। पाठीमागील खरीपाचं शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान झालं पिकाचं, तरीसुद्धा पीक विमा कंपनी शेतकऱ्याला पीक विमा द्यायला तयार नाही। 25% विमा दिला आणि थातूरमातूर शेतकऱ्याला कोणाला 1000 दी, कोणाला 500 दी, अशा प्रकारे विमा शेतकऱ्यांना दिला आणि तो पण 25% शेतकऱ्यांना मिळाला। त्यासाठी आमचं पीक विमा कंपनीला सुद्धा म्हणणं आहे, पीक विमा कंपनीने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा 100% वर्ग करावा, नसतं स्वाभिमानी शेतकरी संघटना याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल। आणि तिसरा मुद्दा आहे शेतकऱ्यांचं पशुधन, शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आज परेशान आहे। शेतकऱ्यांची एक तर शेती पिकत नाही, शेतकऱ्यांच्या जे पशुधन वाचवण्यासाठी त्यांना चारा लागतोय, त्यांना जे खर्च लागतो ते सुद्धा त्या दुधातून निघत नाही, म्हणून शेतकऱ्यांच्या दुधाला दर हा 40 रुपये मिळावा ही आमची एक मागणी आहे। त्यानंतरची मागणी आहे, पैठण MIDC असेल, हरोळा MIDC असेल, सेंद्रा MIDC असेल, त्या ह्या MIDC मधील केमिकल कंपन्या आहे, सर्रास केमिकल जमिनीमध्ये सोडून शेतकऱ्यांच्या शेतीतील विहिरीमध्ये त्या केमिकलचा प्रादुर्भाव होतोय। त्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची शेती नापीक झाली, शेतकरी आत्महत्याकडे वळू लागलाय, काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। खऱ्या अर्थाने आत्महत्या जर रोखायची असेल तर केमिकल कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, या आमच्या 4 मागण्यासाठी आज आम्ही उपोषण करत आहोत। हे उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण असंच चालू राहील। आपलं नाव सर? मी ज्ञानदेव अण्णासाहेब मुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष। स्वाभिमानी शेतकऱ्याच्या संघटनेच्या वतीने आपण उपोषणासाठी बसलेलो आहात, काय मागणी आहे सर आपल्या? सर्वप्रथम या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे ही प्रामुख्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं उभ्या महाराष्ट्रभर राजू शेट्टी यांच्या मार्फत आणि सर्व संघटनेच्या मार्फत आमची मागणी आहे। दुसरी मागणी, या ठिकाणी जी की दुधाला या ठिकाणी जो दर आहे तो किमान दर हा 40 रुपये शासनाने जाहीर केला पाहिजे, त्या अनुषंगाची एक दुसरी मागणी आहे। आणि तिसरी मागणी या ठिकाणी आमची आहे की पीक विमा संदर्भात या ठिकाणी पीक विमा कंपन्यांनी संपूर्ण शेतकऱ्याची या ठिकाणी शासकीय अधिकारी, प्रशासकीय आणि शासन आणि प्रशासन या दोघांनी मिळून संपूर्ण शेतकऱ्यांचं या ठिकाणी फसवणूक केलेली आहे। ती फसवणूक वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी पीक विमा कंपन्यांनी सर्व नियोजन करून केलेले आहे आणि अधिकाऱ्याकडे गेल्यावर अधिकारी हा विमा कंपनीकडे बोट दाखवतो आणि विमा कंपनी ही कृषी विभागाकडे बोट दाखवती, अशी शेतकऱ्यांची हेळसांड या ठिकाणी चाललेली आहे। या हेळसांडीतून शेतकरी मुक्त करायचा आणि शेतकऱ्याला पीक विमा मिळून देईपर्यंत आम्ही या जागेवरून उठणार नाही, अशी भूमिका राजू शेट्टी साहेबांच्या आदेशाने आणि सर्व शेतकरी संघटना छत्रपती संभाजीनगरच्या वतीने या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयावर आम्ही घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमचे हे उपोषण या ठिकाणी सुरू आहे। चौथी एक गोष्ट आहे की केमिकलयुक्त पाणी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात आणि विहिरीत गेल्यामुळं शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या जीवाला या ठिकाणी खूप मोठी हानी या ठिकाणी पोहोचत आहे।
सर्व केमिकलयुक्त पाण्यामुळं माणसाचं ग्रामीण भागातलं जीवन हे विस्कळीत झालेलं आहे आणि प्रदूषण विभाग आणि सर्व प्रशासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करून साठलोटं करून दुर्लक्ष करत आहे असा आमचा या ठिकाणी संघटनेच्या वतीनं आरोप आहे. आणि जोपर्यंत त्या अधिकाऱ्यांची आणि कंपनीची चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही असंही आम्ही संकल्प या ठिकाणी केला आहे. तुमचं नाव? मी कृष्णा साबळे, स्वाभिमानी शेतकरी पक्ष जिल्हा अध्यक्ष, संभाजीनगर.